आता पावसाळा सुरू झाल्यावर बऱ्याच वेळा डोळ्यांची साथ येते. ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये म्हणतो व्हायरल कंजंक्टिव्हायटिस. हे कशामुळे होतं ह्या सीझनमध्ये? कारण हवेची आर्द्रता वाढलेली असते आणि त्याचबरोबर जे पोलन्स उन्हाळ्यात स्प्रेड झालेले असतात, ते सगळे पावसाच्या पाण्याबरोबर खाली येतात आणि त्याच्यामुळे व्हायरसच्या स्प्रेडसाठी एकदम पोषक वातावरण बनून जातं. तर हा व्हायरस पसरतो कसा? मेनली डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे. जसं एखाद्या इन्फेक्टेड माणसाने रेलिंगला किंवा डोर्सला हात लावला आणि तो हाताने आपल्या डोळ्याला टच केलं, तर त्याच्यामुळे व्हायरस पसरू शकतो. तसंच ज्या खूप साऱ्या गर्दीची ठिकाणं आहेत, जसं पब्लिक रेल्वे, बसेस किंवा शाळा जिकडे खूप सारे लोकं छोट्या जागी असतात, तिकडे व्हायरस लगेच स्प्रेड होऊ शकतो. आपल्याला जर काही इन्फेक्शन झालं, तर दुसऱ्यांना होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हात जास्त वेळा धुत राहणं. त्याच्यामुळे व्हायरसचा स्प्रेड बऱ्याच प्रमाणात कमी होतो. दुसरी गोष्ट आहे, की जे वापरलेले रुमाल आहे किंवा टॉवेल्स आहेत, ते आपण वापरू नये. जर आपल्याला कंजंक्टिव्हायटिस झाला आहे किंवा आपले डोळे लाल झाले आहेत, तर डोळे शक्यतो टिश्यूजने क्लीन करून ते व्यवस्थित फेकून द्यावे किंवा त्या रुमालाचा वापर केला असेल, तर तो दुसऱ्या कोणाला वापरायला देऊ नये आणि शक्यतो डोळ्यांना सतत हात लावणं किंवा डोळे चोळणं टाळावं आणि ह्याच्यासाठी काय ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. जेव्हा कधी तुम्हाला असा त्रास होईल, तेव्हा शक्यतो डोळ्यांच्या डॉक्टरला दाखवून त्यांच्याकडून ड्रॉप्स किंवा जे काही ते ट्रीटमेंट देतील, ते घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं घरी आपल्या आई-वडील, भाऊ-बहीण कोणाला तरी त्याचे ड्रॉप्स दिले, जे बऱ्याच महिन्यापूर्वी उघडलेले आहेत. ते लोकं घालतात किंवा ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेऊन तेही घालतात. त्यामुळे त्रास कमी होण्यापेक्षा वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवून तुमची जी स्टेज आहे इलनेसची किंवा तुमचा जो आजार ज्या लेव्हलचा आहे त्याप्रमाणे ते योग्य ती ट्रीटमेंट करतील